या गोविंदाला मुलीसारखा नाच करताना बघून असं वाटलं आता तर आपण गेलंच पाहिजे. हा एकटा बिचारा किती जणांना एंटरटेन करेल आणि आधीच किती बारीक येतो. मग शेवटी खाली उतरलो आणि मी माझ्या नवऱ्याला म्हटलं, अरे एवढी दहीहंडीचं मोसम आहे आणि मस्तपैकी चल ना. ठीक आहे चल आपण दहीहंडी बघूया, पण इकडे 5-5 मिनिटं. मग काय आमची बुलेट काढली आणि पावसामध्ये छत्री घेऊन बाईकवर निघालो दहीहंडी बघायला. यावेळेला ठरवलं व्लॉग काढूया म्हणून, पण इन्स्टा आणि रील्सची सवय कॅमेरा उभाच पकडला. शेवटी हे इन्स्टावरच बघायला भेटणार तुम्हाला. आमचे महाराज तसाच फोन घेऊन निघाले होते. मग केकच्या दुकानात जाऊन प्लॅस्टिक घेऊन आले फोनला. प्रत्येक दहीहंडीला 5 मिनिटं थांबायचा असं सांगून याच दहीहंडीला आम्ही 1 तास काढला. गोविंदांसोबत भरपूर नाचून पावसात पूर्ण भिजून दहीहंडीचा आनंद घेतला. या गोविंदाला आकडी आलेली की खरंच तो चंद्रा गाण्यावर डान्स करत होता हेच कळत नव्हतं. आपल्या गोविंदा पथकाला कोचनी दिशानिर्देशन दिले आणि थर लावायला सुरुवात केली. एवढ्या जवळून मी हे पहिल्यांदाच बघितलं होतं. माझा मोबाईलसुद्धा प्लॅस्टिकमध्ये होता म्हणून हा क्षण काय मला नीट टिपता आला नाही. खाली पडल्यावर एका गोविंदाला खूप जोरात मार लागलेला. हे दिसतं किती सोपं पण असतं खूप कठीण. त्याच दहीहंडीला दुसरं एक पथक आलं. त्यांनी सुद्धा 6 थर लावून सलामी दिली. हे जवळून बघायला किती मजा येते. त्यानंतर आम्ही स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी बघायला गेलो. तिकडे आम्ही मुलींची दहीहंडी बघितली. मुलींची एक खासियत आहे, ते थर लावतात पण ते पडत नाही, ते आरामात खाली उतरतात. हे मला जास्त आवडलं. अशा प्रकारे प्रत्येक दहीहंडीला 5 मिनिटं बोलून 3 तासात 2च दहीहंडी बघून घरी आलो. आणि घरी आल्यावर पुन्हा 10 थरांचा विश्वविक्रम टीव्हीवरच बघितला.